चढाई करून आलोय बघा का, एवढी समजे मोठी चढाई करून आलोय. आता इथनं पुढे उतार लागेल. मला वाटतं किन्नरोलीचा रोड आहे ना, तो का तिकडे पुढे लागेल मला इथनं. वा 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 वा, ताकद, एनर्जी. बघितलं काय झालं तिकडे. रोड आहे इथनं चालू होणार आहे आपल्याला, जे काय असणार आहे. हा हा हाय वा, म्हणलं ना डेंजर रोड आहे समजा. तेव्हा माणसं म्हणतंय वरून दगड पडू शकतो. हॉटेल नाही ना, काय नाही ना, काय नाही. हलगर्जीपणा केला मला मोठा मगाशी, पण नाही घेतली. गुड मॉर्निंग मित्रांनो, हर हर महादेव. मी MH44 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्याकडे एका नवीन क्रेझी ब्लॉग मध्ये. सदलाख मित्रा तिकडे कॅपे सायकल आहे माझी, आणि पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आता म्हणलं ब्लॉग चालू करावा. पाऊस चालू झाला आहे, ढगबी एकदम खतरनाक मध्ये येत आहे. सायकल तिकडे लावली आहे, सामान न्यायला वर आलो या. मित्राच्या रूमवर आहे तर वर राहिलो होतो, त्याचं कॅपे आहे. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो. आधी मी सगळं सामान घेतो, सायकलीवर टाकतो, मला निघायचं आहे. आणि नंतर ना मित्राच्या कॅपेत नाश्ता करायचा आहे. आज लेट झाला आहे मला निघायला, बिकॉज आज 9:30-10 वाजता चालते, मी अजून निघलेलो नाही. त्याला भाऊनं कॅफे उघडलेलं आहे, आणि सध्या मी आलो आता कॅफेमध्ये पावच्या, आणि मस्त म्हणजे सकाळ सकाळ नाश्ता चालू या. पण हे नजारा बघून घेऊ सगळ्यात आधी. मेन गोष्ट काय आहे, जे परवाशी ढगफुटी झालं त्याचा भयंकर परिणाम झाला या. हे आहे तर बघा आता भाऊनं मस्त मध्ये आमच्यासाठी काय काय केलं आहे दाखवतो मला. मस्त मध्ये कॉफी आहे भावांनो, त्यांचा फेमस बर्गर आहे, तर ती बर्गर लय भारी लागतं. त्यांना मला काल रात्री येऊन चालला होता, आणि बर्गर बघितला होता नुसता. आज खातोय पण, हे बा या खायला तुम्ही पण. मस्त मस्त सायकल उभा इथं. आता मी तुम्हाला इथला ॲड्रेस सांगतो, इथल्या मालकाला बोलून घेतो. अरे भाई जी, गुड मॉर्निंग, कैसे हो आप? नाम बताओ पहले तो अपना। मेरा नाम वरुण है, और मैं एक कैफ़े चलाता हूँ रामपुर में, जीरो के नाम से है। हमारा फास्ट फूड है, मेरे को भी 1 साल हो गया है। और गणेश भाई हमारे पास आए हैं, और ये हमारे गेस्ट थे, और नेक्स्ट टाइम भी हमारे पास आएंगे। तो प्लीज़ महाराष्ट्र के जितने भी लोग हैं, जब भी आप कभी सफ़र करो, रामपुर में बिल्कुल NH पे चूहा बाग एक जगह है, वहाँ पे जीरो एवरीवेयर करके एक रेस्टोरेंट है, टोटली फास्ट फूड जैसे KFC और मैकडी का है। प्लीज़ हमारे भाई विजिट कीजिए, खाने का बहुत टेस्टी है। हमारे भाई ने खुद खाया है, बाकी आप बताइए। इतका भारी वाटतं का नाही, ती बर्गर इतका भारी लागला का नाही खायला, एकच नंबर. त्या बर्गरचा नाद नाही करत, जिंदगीत पहिल्यांदा बर्गर खाल्ला, आणि लयच भारी लागला एकदम मस्त मध्ये. जर कोण स्पितीवालीकडे निघालंय ना, तर रामपूरमध्ये जसं येताल ना, रामपूरमध्ये जसं पुढे येताल तर तुम्हाला मी फुल लोकेशन दाखवतो. काही फुल लोकेशन आहे असं इथनं असं एक टन आहे, इथनं टन आहे. हे तर मला असं DP दिसली, DPच्या साईडला तेव्हा हे रेस्टॉरंट आहे. मस्त मध्ये या तुम्ही बिनधास्तपणे. मी तर विजिट केलेलं या. किन्नौर मधला रस्ता असं वाटायला लागलं या, पण किन्नौरचा रस्ता यायला अजून लई वेळ आहे. एक गोष्ट कळत नाही, जेव्हा पाणी खाली वाचतंय दरीत वाहत आहे तिकडे, मला आवाज वर काहीच समजत नाही बा. मला इकडनं आवाज येतोय पाण्याचा, माहीत नाही असं कशामुळे होतं. लई ताण लागली या, लई ताण लागली मला. पाणी कुठे भेटलं का नाही कोणाष्ट प्यायला, पुढं लई ताण लागली या. कोणातरी पाणी मागून घ्यायला लागेल मला. भाई पानी है क्या? पानी है, पानी नहीं है. वाह, ड्रायव्हरला पाणी नाही म्हणायला लागलाय. यात पण नाही ड्रायव्हर वाटतं. पुढे बघतो पाणी कुठे भेटतंय का. हर हर महादेव. हॉटेल नाही ना, काय नाही ना, काय नाही. हलगर्जीपणा केला मला मोठा मगाशी, पण नाही घेतली. शेट हो. ला 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 ला. 1 लिटर पाणी पाहिजे रे, 1 लिटर पाणी द्या कोणीतरी प्यायला. तर फायनली एका इथनं रस्ता, वर्ल्डचा समजा डेंजर रोड आहे, इथनं चालू होणार आहे आपल्याला, जे काय असणार आहे. हां हाय वा, म्हणलं ना डेंजर रोड आहे समजा. तेव्हा माणसाला म्हणतंय वरून दगड पडू शकतो डोक्यात. कधी दगड पडणं वरण नाही, काय सांगता येत नाही. कसं बसलं गेला बरोबर डोक्यावर दगड या, बरोबर डोक्यावर. हे बघा दगड आहे काय वा. एक जरी नॉर्मल दगड पडला ना तरी समजा खेळ खालाच आहे. त्यामुळे इथनं लवकर नाही का रस्ता बेकार उतार लागलाय, आणि कसला मोठा खड्डा आहे बघितला. रस्ता पहिला धुवून गेलाय समजा इथला, वरनं समजी स्लायडिंग झाली होती, त्यामुळे गाड्यांना चालाय. आता बघितले कशी होती. आज त्यात निघालूया.
ताण भरपूर लागली आम्हाला. इथनं पुढं जरा घरी दिसते या साईडला लांब कोपऱ्यात. हो बघितलं काय झालं तिकडं, काहीतरी गॅंग घेऊन तुटला आहे बहुतेक वाटतंय. खडाखडा बसते ना. समजायला पाणी मागतो या. समजे म्हणते माझ्यापाशी नाही पाणी, माझ्यापाशी नाही पाणी. मार्केट लागलेलं आहे, मुझे पाणी पिणं आहे. बघा प्यास सगळे म्हणजे. हे खेळ घेतलेला आहे मस्त मध्ये. लई थकून गेलोय. इथून तिथून भयंकर मचड होता. काय चल रहा है? बढ़िया सब. क्या नाम है? हैं? अरे सुना तो दे, पब्लिक को पब्लिक देख रही है. नाम बताओ पूरा. आलू. कौन सा गाँव है ये? गाँव कौन सा है? हाँ नाकरी. नांकरी. नाकरी है. झाकरी है. 10 वेळा सांगितलं पण मला काय समजलं नाही नाव कुठलं आहे ते. हेल्प येतो म्हणजे जरा थोडी बुद्धी चालली माझी जरा थोडी. सायकल तिकडे बाहेर लावली मी. पूर्णपणे घामानं फिरून गेलो या. एकदम खतरनाक उकडा, एकदम डेंजर मध्ये. 70 यहाँ के ओनर है हमारे भाई जी. एकदम मस्त है, बहुत अच्छा लगा. हाँ यहाँ से रोड कैसा है, कितना किलोमीटर है, तो भाई जी ने मेरे को एकदम ठीक ठाक बताया. हल्का सा कहाँ पे चढ़ाई लगेगा. 70-80 किलोमीटर के आसपास हमको किन्नौर का जो किन्नौर कैलाश है वहाँ तक हमका ट्रैक तक मेरे ख्याल से यहाँ से 70-80 किलोमीटर होगा ऐसा बोल रहे हैं. तो अभी देखते हैं. मैं गूगल पे सर्च मार के भी देख लूँगा. माझ्याकडे पैसे नाही घेतलं. जे 60-70 रुपये जे होतं ना त्या हेल्प केलेलं एनर्जी ड्रिंकचं, तुझं पैसे नाही घेतलं. राहून ते म्हणलं जावा तसंच. ते अशी माणसं मदत करते त्यामुळे लई भारी वाटतं मला. हात बघितलं कसं आहे हात. बर्गर खातो. एक भाऊने बर्गर दिला पॅक करून. कसा आहे? वा नाद नाही करायचा बर्गरचा. वा 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 ताकत, एनर्जी. ओके रोड की साइड में ऐसे साइकिल खड़ी करके मैं ये सूख निकल रहा था. इसका बहुत खतरनाक वाला बदबू आ रहा है. तो इस भाई ने मेरे लिए पानी का बोतल भर के लाया है. मेरा नाम क्या है भाई आपका? रंजीत राय. थैंक यू. ये भाई ये कौन सा गाँव है? गुसो. ओके गुसो ह्या गावामध्ये आहे. गुसो. ओके ह्या गुसो गावामध्ये मी घुसलेलो सध्याला. आणि मस्त मध्ये पाण्याची बाटली भरून घेतली. भावाला सफरचंद घेऊन खायला. महाराष्ट्र. महाराष्ट्र. अजय थैंक यू. हाँ मेरा अभी तो मैं लद्दाख जा रहा हूँ. लद्दाख बाइक साइकिल. हाँ यार बाल तो बहुत मस्त है यार. हाँ हमें भी दिखाओ. हेलो गाइस. क्या नाम है गाँव का? घसोकपुल. घसोकपुल. यहाँ से रिकंगपियो कितना दूर है? रिकंगपियो यहाँ से पड़ जाएगा आपको 80-100 किलोमीटर रहना. लागले हे मला पुढे जाऊ दे नाही. मला सायकलचा पाठी लहानाला येत नाही. सायकल ढकलत नाही लागते. सायकल जरी ढकली तरी मला हवा पाठीमागे ढकलते. म्हणजे इतकं जास्त हवेचं प्रेशर चालू आहे. आणि तुम्हाला माहिती हवा समजा जास्त डेंजर आहे. हवा पाणी आग ह्यांच्यापासून लांब सावध राहणे कधी पण सांगतो मला. ही बघा बघा तेव्हा त्या रस्त्यात आलोया आपण. त्या रस्त्यात आलोया. ही बघा तेव्हा वॉटरफॉल किती भारी दिसतो. बघितला तेव्हा किती भारी वॉटरफॉल. तिथे एक आहे खाल्ल्या साईडला एक आहे. तेव्हा ती कोंड येणार आहे समजा इथं. नंतर मी अजून कुठं बघितला अजून तेव्हा तिकडल्या साईडला बी एक आहे. इतकं भारी नजारा दिसतोय का नाही म्हणजे स्वर्गात वाटतोय मला तरी. हालत वाटत नाहीत ना. मी गणेश भानवाचे स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं. बोला कसा रस्ता आहे? काय राव भयानकच आहे की मोबाईलवर बघायला बी आवडतंय राव ते. नाद नाही करायचा रस्त्याचा. अगं बाया रस्ता लय डेंजर आहे. रस्ता लय डेंजर आहे. सगळ्या त्या राव इकडे एक साईडला पूर्ण तरी फुल राय असं दुनियाची आणि दगडामधून असा कोरून काढलेला रस्ता आहे ती. भारतातला वर्ल्ड मधला सध्यात खतरनाक रस्त्यावर आहे सध्याला मी. आणि फक्त 15 किलोमीटर फक्त पाठीमाग आहे. असा रस्ता आहे का नाही. महाराष्ट्रातली आपली पहिली सायकल आहे या रस्त्यावर इथे येणार आहे. बेस्ट. हा आणि
माकडं अशी बघते ती माझा मला रात्रीला झोप नाही लागायची ह्याच माकडं बघते मी ह्यांना अशी खाली उपाशी पोटात घेऊन निघालूया कधीच नाही काय नाही काय टाकणारच ह्या माकडांना मी पण. ओके आपला कचरा आपल्या संग न्यायचा डस्टबिनमध्ये टाकायचा. एकनं सुरुवात केली लाखापर्यंत मेसेज पोचवा शेअर करा पुढं आपला कचरा आपण स्वतः ही केला पाहिजे. मी डोंगरात दरात एकटा असलो तरी पण मी कचरा माझ्या संग घेतो आणि जातो. चला सीताराम सीताराम खावा रे मला आशीर्वाद द्या भरपूर लवकर मोठा व्हा तुमचा गणेश भाऊ म्हणून. पाऊस चालू झालाय फिरावून रस्ता दाखवतो त्या रस्त्याने आलोय बघा आता ते खाल्लं गाव पार करून खूप जास्त घाम आलेला आहे मला तर. तेव्हा ह्या रस्त्याने तेव्हा तिकडे जायचं तेव्हा तिथं म्हणजे किती मेहनत लागते करा बघितलं का मला किती मेहनत आहे किती मेहनत. तुम्ही नुसतं बघत बसा विचार चालणं समजा गोष्टी मला लागते इथं करायला तुम्हाला नुसता एन्जॉय त्यामुळे लाईक तरी करून जायचं भारी वाटतं आम्हाला तेवढंच. एवढी समजे मोठी तळ्या करून आलो आता इथनं पुढं उतार लागेल मला वाटतं किन्नौरलीचा रोड आहे ना तेव्हा तिकडे पुढं लागेल मला इथनं अजून पुढं 5-7 किलोमीटर गेल्यावर एकदम खतरनाकमध्ये घामानं भिजून गेलो अंगाचा वास सुटला या. थांबायला तर म्हणलं थोडी जागा भेटलं पण आंटी म्हणल्या जागा इथं नाही कारण की आमची जागा नाही चालतंय म्हणलं काही अडचण नाही. तर असला मी पुढे निघाले आलो तर चला पुढं जाऊ आणि नंतर पुढे जाऊन जरा थोडी परमिशन काढू मला वाटतं पुढे एक हॉटेल त्यांना पाहिजे जाऊन जरा थोडे विचारपूस करू. तो ये कौन सा गाव है अभी? ये तो शिमला जिले का अंतिम गांव है. शिमला का अंतिम शिमला डिस्ट्रिक्ट का अंतिम गांव है. इस मोड़ के आगे जो आप परे आ जाके देखेंगे अब थोड़ी देर हाँ, हाँ. फ्रेश होके वहाँ आगे गेट है वहाँ से किन्नौर डिस्ट्रिक्ट प्रारंभ हो जाएगा. किन्नौर डिस्ट्रिक्ट चालू. हाँ जी. अच्छा शिमला मतलब ये शिमला का लास्ट है. शिमला का लास्ट शिमला है डिस्ट्रिक्ट मतलब हिमाचल का लास्ट नहीं शिमला. हिमाचली प्रदेश है. हाँ किन्नौर भी हिमाचल में आता है ना. हाँ डिस्ट्रिक्ट शिमला ही है. अच्छा तो ऐसे कुछ भाई अभी यहाँ पे मस्त में ब्लॉगिंग कर रहा हूँ यूट्यूब. थोड़ा फ्रेश हो जाओ. बिल्कुल अभी मैं फ्रेश होता हूँ भाई पहले क्योंकि मैं बहुत ज़्यादा थकान हो चुका हूँ पूरा दिन भर पूरा पसीने से भिगा हुआ हूँ. यहाँ पे रुकने के लिए मस्त जगह मिली है. अब ये शिमला का लास्ट गांव है अभी ये और कौन सा गांव है क्या है ये लास्ट में बताएंगे. बारिश स्टार्ट हो गई. हां नेनी गाव आता ही शिमलाचं लास्ट गाव आहे. बाकीच्या गोष्टी नंतर सांगतो. तुमचा गणेश भाऊ झाला एकदम फुलटो एकदम मस्त मध्ये रेडी वर काचला सांगतो. आणि मला एक समोरच्या साईडला एक इतका खतरनाक रोड दिसतो ना ते बघा तेव्हा किन्नौरचा रस्ता शेमटो साईड तेव्हा ते बघितला त्या डोंगरातला रस्ता कसा आहे ते. तेव्हा इकडे पुढे जाताना आपल्याला ते रस्ता लागतो ओल्डचा समजत खतरनाक रस्ता. नुसतं मी ऐकलं होतं नुसतं ओल्ड समजत खतरनाक रस्ता. आज मी त्या ठिकाणी येऊन राहतो या डोकं हँग होतं माझं. मी असा विचार केला की हँग होऊन जातं इथं झोपायचं आपल्याला. आज बघा इथे आपलं बिस्तर इथं लावलेलं आहे. आपण सामान पेटे ठेवले ते सायकल तेव्हा तिकडल्या कपड्या सायकल लावली कपडे पण तिकडे धुवून टाकले ते वाळायला. आणि असा मस्तमध्ये मी आनंद घेतोय नजराचा आनंद लुटतो या एकदम भारी वाटतंय. फक्त चहा प्यायचं आहे आता. ही बघा हो इथं तुम्हाला दिसून जाईल सफरचंदाची शेती हो इथं आहे. चला मामा आहे तो मामा सांगतो जरा थोडं बोलू. तर सध्याला का आता मी आलोय मस्तमध्ये चहा घेतो या मला. ही बघा तिकडल्या साईडला मला समजा सोलर पॅनल दिसतं नाही म्हणतात ते 7-8-10 एकरामध्ये समजा सोलर पॅनल येतं. ओके थकून गेलो आहे आज पूर्ण दिवसभर मी जास्त थकून गेलेलो या कारण की सायकल आज ना जास्तीत जास्त मला चढ लागला तर त्यामुळे मला आज भरपूर ताप झाला तर त्यामुळे थांबलो. मामा म्हणलं होतं मला 2 चहा घेऊन येताना आपण एकदम पिऊ 2 जण बसून पिऊ नाही म्हणता काय नको म्हणलं. मी आता इथे एकटा पितो तर मामाला जाता मला पार्सल घ्यायला लागेल. त्याला चहा पितो आणि मग नंतर जाऊन मस्त एडिटिंग करतो. भरपूर असं काम पडलेलं आहे.